नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। ठाण्यातील कोपरी विभागात बसचा अपघात, चालकाने दारूच्या नशेत बस चढवली घरावर। ठाण्यातील कोपरी परिसरात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे। या अपघातात बस चालकानं थेट दारूच्या नशेत बस घरावर चढवली आहे। या अपघातात रिक्षाचे तसेच घराचं नुकसान झाल्याची माहिती आहे। दारूच्या नशेत बस चालक गाडी चालवत असल्याची बाब समोर आली आहे। मात्र समाजसेवक रमाकांत पाटील व स्थानिक नागरिकांनी त्वरित कोपरी पोलिसांना संपर्क करून बस चालकाला ताब्यात घेण्यात आलाय। मात्र दररोज कोपरी परिसरात या सर्रास प्रायव्हेट बसेस भरधाव वेगाने गाड्या चालवत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून या बस चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी समाजसेवक रमाकांत पाटील व स्थानिक नागरिकांनी केली आहे। पाहूयात। 160च्या दरम्यान ते निघाले। आता चेक केला तर त्याने पूर्ण गाडी आमच्या घरात घातली आणि मी तोडलं आणि ही गाडी रिक्षात एवढं नुकसान केलं। माझा मुलगा इथे उभा होता, 2 मिनिटासाठी मला गाडीवर ठोकली। दरवाजा बंद नसताना मी नेलो आणि त्यांच्या प्रायव्हेट बसेसचा आम्हाला रोज त्रास आहे। हा तिथे रोज हॉर्न वाजवणे, पार्किंग करणे, मग हे का मुलं हे ट्रॅफिक वाले का नाही त्यांच्यावर ऍक्शन घेत आणि माझ्याकडे लायसन नाही। सगळं माहिती आहे, सर्व पोलिसांना मला सगळं दिलेलं आहे। माझ्याकडे लायसन नाहीये, हे सगळं पोलिस बघून घेतात। कधी कधी कितीच्या सुमारास ही घटना घडलेली? 10-15 मिनिटं झाली आहे सगळं होतं। सगळ्या पोलिसांना आणि सगळ्या ट्रॅफिकवाल्यांना माहिती आहे। काय नुकसान नेमकं काय काय झालेलं आहे? गाडीचं नुकसान झालं। ही रिक्षा कोणाची आहे? पण जर या ठिकाणी बघत हे निव्वळ या प्रशासनाच्या काही पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि या ठिकाणी असं काही पुढाऱ्यांच्या हप्तेखोरामुळे हे माजलेले ड्रायव्हर आज माणसाने उडवायला लागलेत। गाड्या तर उडवतच होत्या पूर्वी, आज माणसाने उडवून त्यांच्या घरांचे नुकसान चाललेलं आहे। मी निषेध करतोय, जे यांच्याकडे पैसे घेतात त्यांनी पैसे घेऊ नये आणि लवकरात लवकर सर्वसामान्य माणसासाठी इथे बस सेवा जी चालू आहे प्रायव्हेट ती बंद करावी आणि माजलेल्या या मालकांना, बसच्या मालकांना योग्य ते वेळी चाबक बसला पाहिजे, त्यांच्यावर मोठी कारवाई झाली पाहिजे अशी मी पोलीस डिपार्टमेंटकडे मागणी करतोय। तर आज जर हे वेळ प्रसंगी लोक धावली नसती तर लहान लहान मुलांचा मृत्यू गेला असता। आणि आज पाहिलं तुम्ही या घराजवळ लहान मुलं मरता वाचलेल्या रिक्षाचे नुकसान झाले आहे, अनेक गाड्या तुटलेले आहेत। याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी मी शिवसेनेकडे मागणी करतोय। नाही तर आम्ही मोठं आंदोलन इथे केलं जाईल। आणि आमच्या पब्लिकची हे आहे की इथे प्रायव्हेट बसेस बंद करायचे आहेत। नाही बस काय सांगाल? ड्रायव्हरला ताब्यात घेतलेला आहे, पुढची कारवाई करतोय आम्ही। परंतु येथील नागरिकांचं असं म्हणणं आहे की येथील वाहतूक विभागाचं दुर्लक्ष असतं या ठिकाणी नेहमी। आम्ही पुढील कारवाई करत आहोत, गुन्हा विस्तार दाखल करत आहोत, पंचनामा करून योग्य ती कारवाई करण्यात येईल। माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन ठाण्यातील विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी केली आहे। डायघर प्रकल्पाला ग्रामस्थांचा प्रचंड विरोध आहे। येथील रहिवाशांच्या वेदना लक्षात घेऊन संजीव नाईक यांनी आयुक्त बांगर यांची भेट घेतली आहे। डायघरला येऊ घातलेल्या प्रकल्पाचा ठिकाणाचा रस्ता अरुंद असून या परिसरात शाळा आहेत, त्यामुळे दिवसभर कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांमुळे विद्यार्थ्यांना धोका पोहोचू शकतो, भात शेतीवर परिणाम होऊ शकतो, तसेच ज्येष्ठ नागरिकांना कचऱ्याच्या दुर्गंधीनं श्वासाचाही त्रास होऊ शकतो। त्यामुळे डायघर प्रकल्प येथून हलवून शीळमध्येच उभा करण्यात यावा अशी मागणी संतोष पाटील यांच्यासह येथील महिला रहिवाशांनी केली आहे। चर्चेनंतर डॉक्टर नाईक यांनी तेथील स्थानिक रहिवाशांमध्ये या प्रकल्पाबाबत माहिती व्हावी म्हणून मॉक ड्रिल घेण्याची सूचना आयुक्त बांगर यांना केली आहे। आयुक्त बांगर यांनी ग्रामस्थांचा या प्रकल्पाला होणारा विरोध लक्षात घेऊन
भंडारली आणि डायगर प्रकल्प या दोघांमध्ये कचरा व्यवस्थापनात कोणता फरक आहे? डायगर कचरा डंपिंग न होता केवळ सूर कचरा आल्यावर 12 तासांच्या आत जर्मन तंत्रज्ञान यंत्राच्या साहाय्यानं कचऱ्यावर प्रक्रिया होऊन त्याचं पूर्णपणे विघटन करण्यात येणार असल्याची माहिती उपस्थितांना दिली आहे. सध्या ठाणे शहरात 10 टनाच्या आसपास कचरा जमा होत असून शहरात प्रभाग स्तरावर कचऱ्याचं निर्मूलन होण्यासाठी प्रकल्प उभारण्यात येत आहेत. परंतु भविष्याचा विचार करता डायगर येथे 1200 टन कचऱ्यावर प्रक्रिया होण्याची क्षमता असणारा हा प्रकल्प उभारताना आरोग्याची ना केवळ सुरक्षा, वाहतूक सुरक्षा याचा जरूर विचार हा प्रकल्प राबवताना होईल, असा विश्वास आयुक्त बांगर यांनी डायगर येथील स्थानिक नागरिकांना यावेळी दिलाय. दिवाळीनंतर 17 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत साजरा होणाऱ्या छठ पूजेसाठी 14 नोव्हेंबरपासून उपवन तलावासह शहरातील तलावांच्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने कृत्रिम तलाव तसेच विद्युत आणि मंडप व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी देखील डॉक्टर नाईक यांनी केली आहे. सुमारे 6-7 वर्षांपूर्वी विविध प्रकल्पात जे बाधित रहिवासी आहेत त्यांना अजून घरे मिळाली नसून ती लवकरात लवकर मिळावीत अशी ही मागणी केली आहे. यावेळी रुद्र प्रतिष्ठान आणि जय फाउंडेशनचे धनराज सिंह, डायगर येथील स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते. स्थानिक नागरिक यांच्या विरोधाचा रोष या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आले होते. आयुक्त साहेबांनी वेळ दिल्याबद्दल आम्ही त्यांचा आभार व्यक्त केला. त्यांनी नागरिकांना आश्वस्त केलेलं आहे की कुठल्याही प्रकारचं तिथे दुर्घटनेचं होणार नाही, ट्रक्सच्या दुर्घटना होणार नाही आणि तिकडे जो दुर्गंधी येणार नाही, लोकांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीची त्यांनी या ठिकाणी आश्वस्त केले. लोकांना मॉकड्रिल दिला जाईल. मला वाटतं लोकांची, जनतेची, स्थानिक लोकांनी 1 वर्षापूर्वी जर रोष होता तर 1 वर्षापूर्वी जर त्या ठिकाणी हे करूनच न दिलं असतं तर आज ही परिस्थिती नसती आली. परंतु शेवटी लोकप्रतिनिधींनी किंवा इथल्या सर्व लोकशाहीमध्ये जनतेचं आपलं ऐकलं पाहिजे आणि म्हणून माननीय आयुक्त साहेबांनी, प्रशासक म्हणून त्यांनी आज आश्वस्त केले. 1 आठवड्याच्या कालावधीमध्ये बघूया कशा पद्धतीनं महानगरपालिका आपलं एकंदरीत कारभार बघते. जर कारभार नीट झाला नाही तर नक्कीच जनता तिथे रस्त्यावर उतरेल आणि म्हणून मला आयुक्त साहेबांना विनंती करायची आहे की दिलेला शब्द व्यवस्थितरित्या पाळला आणि जर तिथे लोकांना त्रास झाला नाही तर नक्कीच तिथे नागरिक या ठिकाणी महानगरपालिकेला सहकार्य करतील. अनेक गोष्टी या ठिकाणी आज 10-15 विविध अनेक वेगवेगळ्या प्रभागातल्या लोकांच्या समस्या होत्या. आयुक्त साहेबांनी त्वरित त्यावरती निर्देश दिलेले आहेत आणि ही कामं पूर्णसाठी आदेश दिले. सर, आपण जर बघितलं आगामी निवडणुकामध्ये ठाणे शहरामध्ये आपलं नाव सुचवलं असं आहे की या ठिकाणी आमचं काम आहे लोकांची कामं करणं. तिन्ही पक्षाचं या ठिकाणी आमचं सरकार आहे आणि तिन्ही पक्ष मिळून पुढच्या सर्व निवडणुका लढवणार अशा पद्धतीचं आमच्या नेतृत्वाने सांगितलेलं आहे. कोणाला तिकीट मिळाल्यानंतरचा भाग आहे. आम्ही लोकांची कामं करण्यासाठी आहोत. जशा पद्धतीने आदेश पक्ष देईल त्या पद्धतीने आम्ही काम करू. राज्य उत्पादन शुल्क कोकण विभाग भरारी पथकाची कारवाई, 55 लाखाचा मुद्देमाल केला जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक कोकण विभाग ठाणे यांची कारवाई ध्वनी कॉम्प्लेक्स शॉप नंबर 204, 205 व 206 वाडा रोड, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथे बेकायदेशीररित्या परदेशातील वाईनचा साठा एकूण 55,22,000 रुपये 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विजय सूर्यवंशी, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य, मुंबई सुनील चव्हाण, सहआयुक्त प्रशासन महाराष्ट्र राज्य, मुंबई प्रसाद सुवे, विभागीय उपायुक्त तसेच ठाणे निलेश सांगडे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी परदेशातील अवैध मद्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने ध्वनी कॉम्प्लेक्स शॉप नंबर 204, 205 व 206 वाडा रोड, भिवंडी, जिल्हा ठाणे येथे परदेशातील वाईनचा अवैध साठा करून ठेवलाय अशी माहिती मिळाल्यावरून निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्या समवेत व मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक S.J. जरांडे व त्यांच्या सहकारी स्टाफने खाजगी वाहनाने ध्वनी कॉम्प्लेक्स शॉप नंबर 204, 205 व 206 भिवंडी येथे जाऊन छापा मारला असता सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात परदेशातील वाईनच्या एकूण 750 मिलीच्या 5,288 बाटल्या आढळून आल्यानं
रमेंद्र कुमार रमाकांत तिवारी वय वर्ष 48, रूम नंबर 3, विलास शेठ चाळ, किसन चौक, गणेशनगर, तालुका भिवंडी तसेच रियाज अली अबिद वय वर्ष 55 यांना अटक करून परदेशातील वाईनच्या 750 मिलीच्या एकूण 5,288 बाटल्यांसह 55,22,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई दुय्यम निरीक्षक संदीप जरांडे व दुय्यम निरीक्षक विजय धुमाळ तसेच जवान हनुमंत गाडवे, नारायण जानकर, केतन वझे, संपत वनवे, नानासाहेब शिरसाट, विजय पाटील, सागर चौधरी यांनी पार पडले आहे. दुय्यम निरीक्षक संदीप जरांडे हे पुढील तपास सध्या करतायत. विभागीय भरारी पथक कोकण विभाग ठाणे निरीक्षक श्री शेवाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ठाणे जिल्ह्यामध्ये परदेशातील विशेषतः दक्षिण आफ्रिकेत तयार झालेली वाईन अवैधरित्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर द्वानी कॉम्प्लेक्स हनगाव वाडा रोड तालुका भिवंडी येथे रात्री काल छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणी 5,288 वाईनच्या विविध ब्रँडच्या बाटल्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. ज्या बाटल्या महाराष्ट्रात विक्रीकरता नोंदणीकृत नाहीत अशा बाटल्या आणि ब्रँड्स जप्त करण्यात आलेल्या आहेत. 2 आरोपींना अटक केलेली आहे. टोटल 55,22,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. दोन्ही आरोपींना आज कोर्टासमोर आम्ही हजर करणार आहोत. त्यांच्या तपासात आणखीन या सगळ्या बेकायदेशीर वाईनच्या इम्पोर्टमध्ये कोण अधिकारी किंवा त्यांचे मालक सामील असतील त्यांच्याविरुद्ध देखील कायदेशीर कारवाई करणार आहोत. या प्रकारच्या बेकायदेशीर वाईनचा साठा, विदेशी मद्याचा साठा, देशी मद्याचा साठा जर कोणाला माहिती असेल तर सर्व नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे कार्यालयास किंवा मुंबई कार्यालयास गोपनीयरित्या माहिती कळवावी असं या निमित्ताने मी आपणास आवाहन करतो. ज्यांनी ही माहिती देतील त्यांचं नाव गोपनीय ठेवून त्या बेकायदेशीर व्यवसायांवर सक्त कारवाई केली जाईल हे या निमित्ताने मी आश्वस्त करतो. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सुमारे 27.00 लक्ष लोकसंख्येसाठी सद्यस्थितीत 585 लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. यासाठी विविध प्राधिकरणांच्या माध्यमातून पाणीपुरवठा उपलब्ध करण्यात येतो. यामध्ये महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून 250 लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 लिटर, तर स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन अँड इन्फ्रा कंपनी प्रायव्हेट लिमिटेडकडून 115 लिटर,
बृहमुंबई महानगरपालिकेकडून 85 लिटर प्रतिदिन पाणी पुरवठा करण्यात येतो. आगामी 30 वर्षांमध्ये शहराची वाढणारी लोकसंख्या विचारात घेऊन मुबलक व योग्य प्रमाणात पाणी पुरवठा उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून नियोजन करण्यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनाने विविध धरणातून पाणी आरक्षण ठेवण्याबाबत जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला असल्याचं महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नमूद केलं आहे. ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाणी पुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी रिमॉडेलिंगचं काम करण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाच्या अमृत 2.0 अंतर्गत पाणी वाहन वितरण करण्यासाठी जलवाहिन्या टाकणे व जलकुंप, संप, पंप हाऊस बांधणे व विद्युत पंप बसवणे या आदी कामांसाठी मंजुरी प्राप्त असून सदरची कामे सुरू करण्यात येणार आहेत. विविध संस्थांकडून पाणी उपलब्ध करून घेत असताना नियमित देखभाल, दुरुस्तींच्या कामांसाठी शटडाऊन घ्यावे लागतात. यामुळे पुढील 2 ते 3 दिवस शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो. यासाठी आपत्कालीन व दीर्घकालीन म्हणजेच पुढील 30 वर्षाचा विचार करून वाढीव पाणी पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी महापालिकेने सक्रिय भूमिका घेऊन पाणी आरक्षण ठेवण्याबाबत नियोजन केलं असल्याचंही आयुक्त बांगर यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे शहरातील पाणी समस्याबाबत बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये बारवी धरणातून पाण्याचा कोटा महापालिकेस देण्यासाठी तसेच धरणाच्या वाढलेल्या उंचीच्या प्रमाणात सदरचा साठा 100 लिटर करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. त्याबाबत जलसंपदा विभागास विनंती करण्यात आली आहे. सदर बैठकीत भातसा धरणातून ठाणे महानगरपालिकेच्या योजनेद्वारे सध्या 250 लिटर पाणी उचलले जाते. त्यामध्ये 50 लिटरची वाढ करून अतिरिक्त कोटा मंजूर होण्यासाठी मुख्यमंत्री यांनी सूचना दिल्या होत्या. सदर 50 लिटरचा कोटा उपलब्ध होण्यासाठी जलसंपदा विभागास विनंती करण्यात आली आहे. भाईंदर महापालिकेत सूर्या धरणातून नजीकच्या काळात 218 लिटर पाणी पुरवठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीत MIDC व स्टेम मार्फत त्यांना दिला जाणारा पाण्याचा कोटा हा अतिरिक्त होणार आहे. सदर अतिरिक्त उपलब्ध होणाऱ्या या कोट्यामधून MIDC मार्फत 50 लिटर आणि स्टेमकडून 50 लिटर पाणी ठाणे महापालिकेस उपलब्ध होण्यास जलसंपदा विभागास विनंती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विक्रमगड तालुका जिल्हा पालघर या ठिकाणी होत असलेल्या देहराजी धरणामधून 200 लिटर प्रतिदिन पाणी पुरवठा होण्याबाबतही जलसंपदा विभागास विनंती करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेत सद्यस्थितीत 616 लिटर प्रतिदिन एवढा कोटा मंजूर आहे. 2055 पर्यंत भविष्यातील लोकसंख्येचा विचार करता साधारणतः 116 लिटर प्रतिदिन एवढा पाणी पुरवठा अपेक्षित असून त्यानुसार महानगरपालिकेस नियोजन करणं अपेक्षित आहे. त्यासाठी भविष्यात होऊ घातलेल्या काळू धरणातून 400 लिटर प्रतिदिन एवढा पाणीसाठा महानगरपालिकेस उपलब्ध होणं अत्यावश्यक असल्यानं त्यास मान्यता मिळवण्याचा प्रस्ताव महानगरपालिका आयुक्त MMRDA आणि प्रधान सचिव जलसंपदा विभाग यांना पाठवण्यात आला असल्याचं बांगर यांनी सांगितलंय. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी व विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.